नमस्ते शेतकरी बंधूंनो, रॉयल शेतकरी सांगोला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण पाहूया की आज आपण आपल्या प्लॉटला ड्रिपने काय देणार आहे आणि स्प्रे काय देणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण आज ड्रिपने काय दिलेलं आहे, तर आपण आज ड्रिपने दिलेलं आहे 645-6 आपण दिलेलं आहे। तर 645-6 मध्ये काय काय कंटेन येतात हे आपण बघूया आणि काम काय करतं, आपल्या झाडाला देणे ह्या दिलेला काय फायदा होतो। तर ह्यामध्ये कंटेन येतं 6% नायट्रोजन येतो, 45% फॉस्फरस येतो आणि 6% पोटॅश येतो। तर हे तीन मुख्य NPK ह्यामध्ये येतात। त्यामध्ये अजून आपल्याला ट्रेस एलिमेंट येतात। तर ह्याचा फायदा काय होतो की आपल्या झाडाला दिल्यानंतर ह्याचं काम काय करतं, तर महत्त्वाचं हे की नायट्रोजन जातो, फॉस्फरस जातो, पोटॅश हे तिन्ही पण आपले कंटेन गेले। महत्त्वाचे तीन आपलं NPK गेले, मुख्य अन्नद्रव्य 3 गेले आणि त्याबद्दल ट्रेस एलिमेंट येतात। तर काय होतं की आपल्या प्लॉटला कंटिन्यू NPK आणि ट्रेस एलिमेंट ह्याचा जर डोस गेला तर परफेक्टली जे काही आपल्याला झाडाला लागणार आहे त्या समजांचा डोस जातो। आणि उन्हाळी बहारमध्ये आपल्याला कसं आहे नायट्रोजनची पण गरज असते। आपला पावसाळी बहार असला तर जास्ती नायट्रोजनची गरज नाही, पण उन्हाळी बहार आहे त्यामुळे आपल्याला नायट्रोजनची गरज आहे। विथ जास्त टेम्परेचरमुळे आपल्याला ट्रेस एलिमेंटची गरज आहे। तर महत्त्वाचं काय होतं की आपल्या झाडाची काळोखी आणि कॅनॉपी चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते। आपल्या निघणारा मादीकडचा स्ट्रोक चांगला निघतो आणि ज्यांच्या जमिनीमध्ये पीएच जास्त आहे, जे कर्लाची जमीन आहे त्या जमिनीमध्ये काय होतं की मायक्रोन्यूट्रन लवकर अपटेक होत नाहीत, एवढं स्पीडने अपटेक होत नाही। तर आपण कंटिन्युअसली जर प्रत्येक आपलं 1-2 पाण्यानं जर आपलं 645-6 गेलं तर ट्रेस एलिमेंटमुळे त्यांचे जे पाला जी पिवळी पडतात त्याची डिपेन्सी भरून निघण्याचं काम लवकरात लवकर काम करतं। हे 645-6चं महत्त्व आहे। आणि त्याबरोबर आपण स्प्रे काय घेतलेला आहे, आपण स्प्रे बघूया। तर आपण आता स्प्रे घेतलेला आहे, आता सध्याला स्प्रे घेतलेला आहे आज याराचं बड बिल्डर आणि डेली ग्रो ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे। तर आपण बघूया की ह्यामध्ये काय येतं, ह्याचा डोस काय आहे। तर याराच्या बड बिल्डरमध्ये मॅग्नेशियम येतं, मॅग्नेशियम 24% येतं, झिंक आहे ते 10% येतं आणि अवेलेबल फॉस्फरस येतो 2.5%। तर ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये येतं। तर महत्त्वाचं ह्याचं रोल काय आहे, तर मॅग्नेशियममुळे काय होतं की फोटोसिंथेसिस होण्यास मदत होते, प्रकाश संश्लेषणाची क्रिया फास्ट होते आणि झाड ग्रीनरी मारायचं लवकर काम करतं। झिंकमध्ये आपल्या झाडाची इम्युनिटी पॉवर वाढवण्यास मदत करते आणि फॉस्फरसमुळे काय होतं की निघणारी कळी झाडाचा ग्रोथ आणि फॉस्फरसने वाढ होण्यास मदत होते, निघणाऱ्या कळीचा स्ट्रोक चांगला निघतो। तर आपण डेली ग्रो बघूया। डेली ग्रोमध्ये डिलाइट ॲग्रोज येतं। तर डेली ग्रोमध्ये काय काय कंटेन येतात मी तुम्हाला वर व्हिडिओमध्ये एक स्क्रीनशॉट लावलेला आहे। या डेली ग्रोमध्ये हे कंटेन येतात। तर डेली ग्रो आपण 0.5 ml पर लिटर ह्या पद्धतीने घेतलेलं आहे। आपण 100 लिटरसाठी 50 ml डेली ग्रो ह्याचा असा वापर केलेला आहे। आपण डेली ग्रो जर नसेल तर आपण यारामेला हे आपण बड बिल्डर बरोबर 6B देऊ शकता किंवा अजून कुठलंही तुम्ही ग्रोथ प्रोमोटर देऊ शकता, जेणेकरून काय होईल की आपल्या झाडाला उन्हाळ्यामुळे येणारा ट्रेस कमी राहील आणि झाडं एकदम हेल्दी राहील। ह्यासाठी आपण ही टॉनिक प्लस मायक्रोन्यूट्रन ह्याचा स्प्रे घेतलेला आहे। सेकंड स्प्रे आपण घेणार आहोत चिलिटेड झिंक आणि नेटिव्ह, बायर कंपनीचं नेटिव्ह आणि चिलिटेड झिंक असं दोन्ही मिळून आपण सेकंड स्प्रे घेणार आहे। तर बायर कंपनीचं नेटिव्हमध्ये 2 कंटेन येतात। हे कंटेन टेबिकोनाझोल 50%, अँटायफ्लोस्किस्ट्रोबिन 25% असं ही दोन्हीचं कॉम्बिनेशन येतं। तर हे आंतरप्रवाही फंफुदिनाशक येतं नेटिव्ह। आणि नेटिव्हचा डोस बघितला तर आपण 0.6 100 लिटर पाण्यासाठी 60 ग्रॅम ह्या पद्धतीने आपण हे नेटिव्ह वापरायचं आहे। आणि नेटिव्ह बरोबर दुसरं कॉम्बिनेशन आपण चिलिटेड झिंक घेतलेला आहे 1 ग्रॅम, चिलिटेड झिंक 1 ग्रॅमने घेतलेलं आहे। असं आपण म्हणजे असं ह्या दोन्हीचा आपण स्प्रे आपण आता उद्या घेणार आहे आपण। आणि आपण जर याराचा बड बिल्डरचा आणि डेली ग्रोचा स्प्रे घेतलेला आहे आणि हा स्प्रे आपण उद्या घेणार आहे। तर तुम्हाला हे कसं वाटलं, तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही शेअर करा आणि बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आपल्याबरोबर लवकरात लवकर पोहोचतील। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।